प्रमोद पोल, विनोद पोल, सागर राऊत, हा सगळा या जो काही मित्रपरिवार आहे, यंगस्टरचे सगळे जे काही सदस्य आहेत, या सगळ्यांनी घेतलेली जी मेहनत आहे आणि या मेहनतीच्या जोरावरती गेले 8 वर्ष अविरतपणे आपण आझादी चषक बघतोय. स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विजयभाऊ मोरे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. चला मैदानामध्ये आणि बघा इथे जवळपास 6 वाजून 7 मिनिटं झालेत. 6 वाजून 9 मिनिटाला जर दोन्ही सलामीचे बॅटर आले ना, आम्ही तरच यांच्या वतीने 11 चॅलेंजर्स टीम तुमच्यासाठी 5000 रुपयाचं प्राइज आहे. मेगा फायनल आपण मैदानामध्ये निश्चितपणे बघणार आहोत आणि मेगा फायनल ही मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. आज कोण असेल या मेगा फायनल मध्ये वर्चस्व गाजवणार. दोन्ही तगडे संघ आहेत, दोन्ही तगड्या संघांमध्ये तगडे दिग्गज आहेत आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय दोन्ही बॅटर्स तर मैदानाच्या मध्ये दाखल झाले इथे होत आहेत. 3 षटकांची मॅच, मेगा फायनल आझादी चषक 2025 आणि या आझादी चषकाचा आपण पाहतोय हा धगधगता थरार. सगळे जण साक्षीदार होण्यासाठी तयार आहात. आलेल्या सगळ्या प्रेक्षक राजाचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक बापूअण्णा कातळे, विजयभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन, संभाजीभाऊ थेऊरकर, उमेश नायडू, साजिदभाई तांबोळी, तुषारभाऊ शिंदे, धीरज शिंदे, प्रमोद पोल, विनोद पोल, अमोल वीर, सागर राऊत या सगळ्या आयोजकांच्या वतीने सगळ्या प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि घेऊन जातो या मेगा फायनल कडे. मैदानामध्ये बघायचे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज मॅच कडे जाऊयात. लेट्स प्ले. युद्धाला होईल सुरुवात. पहिला बॉल समीर जगताप यांच्या हातामध्ये सोपवलाय. एका बाजूला शुभम शेळके, दुसऱ्या बाजूला असतील धनंजय भिंताडे. 2 आयकॉन मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. समीर जगताप समोर आहे धनंजय भिंताडे. मेगा फायनलचा पहिला बॉल आणि पहिला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण बघतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली, दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव आली आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ट्रॉफीज ज्यांनी आपल्या सौजन्य केलेले आहेत ते सन्माननीय तुषारभाऊ शिंदे, सन्माननीय विजयभाऊ पवार साहेबांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने माझ्यासाठी देखील स्पेशल 200 रुपयाचं प्राइज आलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. अक्कू टप्प्याचा बॉल, यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. शेरू लोहार आहे एशियाच्या मागे. सिंगल तर मैदानाच्या मध्ये इथे लेग बाय चेरोपण सिंगल आली. एक धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 2 धावा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय कॅप आणि स्पोर्ट्स गॉगल ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत राजीद्दीनभाई शेख. बेस्ट बॅटर साठी स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी ज्यांनी सौजन्य केली विनोद पोल. बेस्ट बॉलर साठी सायकल ज्यांनी सौजन्य केली आहे अमोल दादा वीर. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्या सौजन्य केली धीरज भाऊ शिंदे. टी शर्ट स्पॉन्सर ज्यांनी आपल्याला केलेले आहेत देवांश स्पोर्ट्स बंटी भाऊ तिकोणे. यूट्यूब लाईव्ह ज्यांनी आपल्या सौजन्य केले गणेश भाऊ जुरवणे. बेस्ट बॅट्समन साठी बॅट ज्यांनी आपल्या सौजन्य केली. पहा यावेळेस मोठा स्ट्रोक धनंजय भिंताडे यांच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक टप्पा घेत आलेला चौकार. थँक्यू. बेस्ट बॅट्समन साठी साठे स्पोर्ट्सच्या वतीने ब्रँडेड बॅट. उत्कृष्ट गोलंदाजासाठी राम यादव यांच्या वतीने ब्रँडेड शूज. बॉल आणि स्टम्प्स यांनी आपल्या सौजन्य केले समीर भाऊ इनामदार. त्याचबरोबर शुभम तिवारी. प्लेअर ऑफ द डे साठी टी शर्ट ज्यांनी सौजन्य केले महालक्ष्मी ड्रेसेस देहू. या सगळ्या बक्षीसदात्यांचा देखील मनापासून धन्यवाद. धनंजय भिंताडेसाठी हा चेंडू देखील आपण पाहतोय वेगवान चेंडू होता, अगदी वेगाने हाताळला. एक सिंगल इथे आली, दुसरा धाब्याचा प्रयत्न इथे होणार का बघायचे, परंतु लेग बाय चेरोपण सिंगल आली आणि या सिंगलने संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 7 धावा. क्रिकेट
क्रिकेट म्हटलं की नक्कीच जोश, क्रिकेट म्हटलं की जिद्द, क्रिकेट म्हटलं की मेहनत, क्रिकेट म्हटलं की कष्ट. स्वप्न आहे आझादी चषक हातामध्ये मिरवण्याचं. ओ समीर जगताप, मी सांगितलं ना की पुणे जिल्ह्यातील टॉप 2 गोलंदाजांमध्ये नाव ज्या गोलंदाजाचं येतं ना, त्या गोलंदाजाचा आपण पाहतोय परफॉर्मन्स आजही या आझादी चषकामध्ये त्याने दाखवलाय, सिद्ध केलंय स्वतःला. समीर जगतापने काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 7 धावा खर्च केल्यात, एकही विकेट मात्र मिळाली नाहीये, परंतु धावेला ब्रेक लावण्याचं काम जरुरी ते केलंय. असं म्हणतात ना की स्वप्न 3 असतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोपा येऊ देत नाही. आज स्वप्न आहे. बॉलिंग ट्रॅकवरती निहाल तू सामर्थ, अर्थात टुन्नू मावळ का रफ्तार का राजा, परंतु समोर आहे धनंजय भिंताडे आणि धनंजय भिंताडेने स्वागत केले या षटकाराने. निहालसाठी प्राइज आलाय. निहालने जर इथे विकेट घेतली ना, तर या विकेटसाठी अमितदादा तरस यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. कोलवा टप्प्याचा बॉल, यावेळेस मात्र बुंदा. आपण पाहतो ना वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, तोच चेंडू मात्र यावेळेस दाखवला निहाल तुझामधने. आज या मावळच्या क्रिकेटला आपण पाहतोय उदाहरण आलंय. उंच उंच आणि आसमानून दणा टाकणारा आवाज. आज किनाऱ्यावरती आपण पाहतोय या अमृत वर्षावामध्ये चिंब भिजणार आहोत, कारण जेव्हा महाराष्ट्राच्या दळ्या खोऱ्यातील हुंदणारे काटोख शूरवीर हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन उतरतील, तेव्हा एक घमासान युद्ध तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळेल. आणि ते युद्ध इथे रंगलंय. एका बाजूला असेल आयुष 11 चिखली, तर दुसऱ्या बाजूला 11 चॅलेंजर्स देहूरोड. निहाल तयार आहे. ही मावळची बुलेट ट्रेन. समोर धनंजय भिंताडे. पुण्याच्या पायावरती टाकलेला बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. सिंगल तरी ते घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे काय, ओहो फेकी जबरदस्त होती, परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीये. 2 धावा इथे येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल 15 वरती. लागोपाठचे 2 षटकार जर खेळले, अमितदादा तरस यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. निहालने जर विकेट घेतली तरी देखील 1000 रुपयाचं प्राइज निहाल तो समोरसाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी बापू कातळे, विजयभाऊ मोरे यांनी मात्र घेतलेले मेहनत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये आज त्यांच्या नेतृत्वातून खऱ्या अर्थानं आझादी चषक हे पुढे चाललंय. आणि आता मात्र बघायचंय पुन्हा एकदा सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावा धावफलकावरती आहे. लेग प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज आहे. द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 30,000. हे सगळं प्राइज बापूंना कातळे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून मात्र सौजन्य झालेत. हो यावेळेस लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न थोडासा मात्र ऑस्ट्रिकच्या बाहेर ठेवला बॉलला निहालने. आणि या निहालच्या व्हेरिएशन मध्ये आपण पाहिलं की त्यांची एक वेगळी ताकद निहालने अनेक वेळा दाखवली. खूप वळण घेणारा चेंडू होता. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 17 वरती. मेघराजा देखील पुन्हा एकदा आलाय. ओहो यावेळेस शुभम शेळकेला मात्र आता जागेवरती उभं केलंय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होऊ दिलेला नाहीये. चेंडू डॉट. धावफलक इथे मात्र स्थिर असेल. ज्या आझादी चषकासाठी आपण पाहिले गेले तर कित्येक वर्ष आम्ही या मेघराजाची वाट पाहिली ना, आज सगळ्यांची इच्छा मात्र या मेघराजाने देखील पूर्ण केलेली आहे. मेगा फायनल मध्ये आपण बघतोय मेघराजाचं आगमन. 17 धावा धावफलकावर. असं म्हणतात ना की तुम्ही प्रयत्नांची उंची वाढवा, यश तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. आखू टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. डीप फाईन लेग मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत तैनात. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरीही धाव मैदानामध्ये घेतली जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जी पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर बोर्ड वरती आपण बघणार आहोत 19 धावा. 2 षटकं संपलेली आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. धनंजय भिंताडे 8 चेंडूमध्ये 14 बनवल्या. 4 चेंडूमध्ये 2 धावांवरती खेळतोय तो शुभम शेळके. आझादी चषक आपण बघतोय. खऱ्या अर्थानं आझादी चषकामध्ये या सगळ्या चॅलेंजर्स टीम तुम्ही जसे मात्र इनिंग ब्रेक होईल लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार राहा. बोला तयार. बघायचं शेवटचं षटक घेऊन. ओहो यावेळेस काय मयूर खरात
आणि इथे धनंजय भिंताडेचा फटका आहे जोरात, षटकार. यावेळेस षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे जाईल, कारण धनंजय भिंताडे यांना माहिती आहे या शेवटच्या षटकामध्ये आता गिअर चेंज करणं गरजेचं आहे. 25 धावा धापलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. धनंजय भिंताडे, गोळीबारचं मैदान कोण आठवेल, कोण विसरेल ते मैदान. आणि धनंजय भिंताडे त्या मैदानावरती अक्षरशः धावेंचा वर्षाव केला होता. तो धनंजय भिंताडे. पुढे लोअर फुल टॉस चेंडू, डीप होणारा चेंडू होता. डिबॅक्सच्या कव्हर मध्ये निहाल वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला. वा काय क्षेत्ररक्षण आहे. चित्त्याची चपळाई बघायला मिळाली जरूर, परंतु मैदानामध्ये आपण इथे बघतोय 2 धावा आल्यात. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर बोर्ड वरती 27 धावा, 27 रन, लॉस ऑफ 0 विकेट. रस्त्यावरती ज्या काही रिक्षा, 4 व्हीलर, 2 व्हीलर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या थोड्याशा बाजूला करा. मान्यवरांचं थोड्याच वेळामध्ये अशा ठिकाणी आगमन होणार आहे. हा चेंडू देखील आपण बघतोय अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. अठ्ठावीस धावा धापलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. गोलंदाजी सरी गोलंदाज मयूर. आखू टप्प्याचा बॉल. ओहो, बिग 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 सिक्सर. धनंजय भिंताडे ऑन फायर. धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय पुन्हा एकदा षटकारांचा मैदानामध्ये पाऊस तर जरूर पडतोय, मेघराजा तर पडतोय आणि तसा धावेंचा पाऊसही मात्र पडायला सुरुवात झाली आहे. आडव्या बॅटने खेचलेला बॉल. गोलंदाजी सरी गोलंदाज पुण्याचा बघायचे मयूर खरात. 34 धावा धावफलकावरती आहे. 34 रन. फायटिंग टार्गेटकडे मात्र वाटचाल आता सुरू झालेली आहे. गोलंदाजी सरी गोलंदाज पुण्याचा बघायचे तयार मयूर खरात. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. फ्लॅटेड फ्लॅटेड मिड विकेटला आझादी चषकाचा येतोय खणखणी षटकार. याच्याकडे आपण बघतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि आधारवड या स्पर्धेला स्कोरबोर्ड वरती निश्चितप्रमाणे आपण बघणार आहोत. धापलकावरती 40. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस मैदानामध्ये बघायचा. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर ठेवलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर यंगस्टार दत्तनगरच्या जाऊन पाहिले गेले तर जो ग्रुप आहे आणि मला वाटतं जवळपास 40 ते 50 सगळे खेळाडू मात्र एकत्रित करून ठेवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलंय असे सगळ्यांचे लाडके आदरणीय बापूअण्णा कातळे साहेबांचा इकडे शुभागमन होतोय. उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा बापूअण्णा कातळे साहेबांचं मी यंगस्टार दत्तनगरच्या वतीने या स्पर्धेच्या सगळ्या आयोजकांच्या वतीने मी अण्णा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बापूअण्णाचं काम फार मोठं आहे आणि तेच आदरणीय बापूअण्णा कातळे अण्णांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. तर मॅचकडे आपण जाऊयात. 42 धावा धापलकावरती आहेत. मॅचकडे आपण पडतोय पुन्हा एकदा जाऊयात. स्कोर कार्ड वरती 42 42 रन. बॉल तयार. यावेळेस बघायचं मैदानामध्ये हवेमध्ये जरूर होता आणि इथे मात्र पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 42. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम. 42 झालेले आहेत. 43 धावेंचा आता टार्गेट असेल ते आयुष 11 चिखली संघासमोर. आज स्क्रीनवरती आपण पाहिले गेले तर नक्कीच सगळ्या तरुणांना एकत्रित करत, सगळ्या तरुणांना सोबत घेत, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारी व्यक्तिमत्व सन्माननीय बापूअण्णा कातळे आपल्या स्क्रीनवरती जे बघायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी अविरतपणे मात्र मेहनत घेतली आणि बापूअण्णा मात्र या सगळ्या तरुणांना एकच सांगत असतात की तुम्ही
फक्त मार्ग सांगा, तुम्ही फक्त निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे नेहमी उभा असेल. आणि आज बाप्पू अण्णा कातळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघतोय आझादी चषकाचं एक देखणं आयोजन. पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक अशी मानाची स्पर्धा की ज्या स्पर्धेने सगळ्या महाराष्ट्राला भुरळ घातली, असा आझादी चषक पावसाळी रबर बॉलची स्पर्धा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करतोय. गेले 8 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा आपण भरवतोय आणि नक्कीच आपण खऱ्या अर्थानं अण्णा या सगळ्या आमच्या जे तरुणांना आहे, तुम्हाला मात्र नगरसेवक म्हणून मात्र आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. हे सगळे तरुण मात्र एकच प्रामाणिकपणे ते प्रयत्न करतायत आणि नक्कीच अण्णांसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला डाव संपलाय, 42 झालेले आहेत, 43 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 43 धाव्यांचं टार्गेट आता बघायचं पूर्ण केलं जाणार की नाही. आझादी चषक 2025 ही स्पर्धा आपण बघतोय, मेगा फायनल रंगलाय सामना आणि ही मेगा फायनल आज कोणाच्या नावावरती कोरली जाणार तर यानंतर ऐकूयात उत्तम सामंत सरांना, खेड तालुक्याचे भूषण. त्यानंतर ऐकूयात उत्तम सरांना. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सुमित सर. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती आझादी चषक 2025 आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. एका बाजूला आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ होती ज्यांचे नुकतेच शुभागमन झाले, ते आदरणीय सन्माननीय बाप्पू अण्णा कातळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न होती. रबर बॉल द्या, नवीन चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. 43 धावांचे टार्गेट देखील आपण पाहिलं तर सेट केले. 18 चेंडू आणि 43 धावा देखील आपण पाहिलं तर इथे विजयासाठी बनवायच्यात. एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय ज्या स्पर्धेची आपण सातत्याने गेली 3 दिवस चर्चा आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रभर. 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट आझादी चषक 2025 या एकमेव क्रिकेटची स्पर्धाची चर्चा देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि त्या स्पर्धेचा शेवटचा अंतिम समारोपाचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर मैदान ते दाखल होत आहेत. एका बाजूला शेरू लोहार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतो नरसिंग पालमपल्ले, तर पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आयकॉन शुभम शेळके तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती स्वच्छ होताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 43 धावांचा करायचा पाठलाग. वरुण राजाचं झालेलं आगमन, बाप्पू अण्णा कातळे साहेबांचं झालेलं शुभागमन आणि त्यानंतर रंगतोय आझादी चषक 2025. भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या स्पर्धेची गेली 8 वर्षे 8 सक्सेसफुल पर्व आपण पाहतोय. पावसाचं आणि वरुण राजाचं आगमन देखील आतुरताने आपण सगळेच जण वाट पाहत होतो आणि तो देखील मेगा फायनलला इथे आपल्याला बरसताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू विजयासाठी बनवायच्या 43 धावा. राहुल लोहार, नरसिंग पालमपल्ले या दोनही खेळाडूंच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे उद्योजक अमितदादा तरस यांच्या वतीनं. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते अमितदादा तरस यांच्या वतीनं. जगदीश जाधव यांच्या एका षटकाराला देखील 5000 रुपयांचं बक्षीस दिलं. रवी गुले यांच्यासाठी देखील 5000 रुपयांचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून अर्धशतकाला ठेवलं होतं. यावेळीचा चेंडू आणि तो देखील मात्र जाईल बॅकवर्ड पॉइंटला. पहिला चेंडू आणि तो जातोय सीमा रेषा पार, टोले जंग षटकार. षटकार देखील आपण पाहिलं तर येतोय. षटकाराच्या मदतीनं खातं देखील आपण पाहिलं तर खुलला ते एक चांगली सुरुवात, एक चांगला आगाच तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. एका बाजूला शेरू लोहार आपण पाहतोय भोसरी विधानसभा मतदारसंघातील भोसरी गावचा सुपरस्टार मैदान ती पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय शुभम धनंजय भिंताडे. पहिले षटक आपण पाहिलं तर हाताळतोय. गोलंदाजी थोडासा चेंज, थोडासा बदल आपण पाहतोय. वरुण राजा देखील आता बरसताना पाहायला मिळतोय. धनंजय टू शेरू. उसळणारा चेंडू होता, फक्त दिशा दिली. एक टप्पा घे, चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार, 1 बाउन्स चौकार. एक षटकार एक चौकार येतो. 2 चेंडूवरती 10 धावा इथे आपण पाहिलं तर वसूल केला. जबरदस्त सुरुवात शेरू लोहारच्या बॅटमधून आपण पाहतोय.
आझादी चषक 2025 मध्ये आपण पाहिलं तर कमालीची बॅटिंग या जोडीनं सातत्यानं केली आणि तीच A1 जोडी बॅटिंग करताना पाहायला मिळते शेरू लोहार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय नरसिंग पालमपल्ले. पहिलं षटक आपण पाहतोय धनंजय भिंताडेचं. कमालीची गोलंदाजी आपण पाहिलं तर एका बाजूला केली होती. निहाल तुसम टुन्नो यांना टीमनं सुरुवातीच्या 2 षटकात रोखून ठेवलं होतं खरं तर 11 चॅलेंजर देहू रोडला, परंतु शेवटच्या षटकात काही धावा आल्या आणि एक मोठं टार्गेट सेट केलंय, परंतु त्याचा पाठलाग करत असताना टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर, एक चांगली सुरुवात. यावेळेचा चेंडूचा फ्लिक केला, दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर येत आहेत तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केला जात आहेत. एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 चेंडू 11 धावा, विजयाचं समीकरण 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 32 धावा. करंट रन रेट आपण पाहतोय, रिक्वायर्ड रन रेट देखील आपण पाहतोय. आझादी चषक 2025चा शेवट अंतिम समारोपाचा दिवस, मेगा फायनल ग्रँड फिनाले, अंतिम सामना कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता ही ठरवणारी मॅच आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये. यावेळेचा चेंडू होता शरीरावरती आदळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मैदान ते केला तर नरसिंग पालमपल्ले आणि शेरू लोहारकडनं, परंतु वेगानं धावतोय धनंजय भिंताडे, चेंडूवरती जातोय तोपर्यंत एक सिंगल येते. लेग बायच्या रूपानं मुख्य पंच कळवतायत अमर साठे सर. 4 चेंडू 12. आयुष 11 चिखली अर्थातच भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक आमदार एक संघ या विधानसभा मतदारसंघातून बक्षीस पात्र झालेली टीम मेगा फायनलमध्ये आपल्याला दाखल होताना आणि मेगा फायनल खेळताना पाहायला मिळते. तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो एक स्थानिक संघ, याचा मावळ तालुका टेनिस बॉल क्लब असोसिएशनचा 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोड आणि आक्रमण केलंय, टोलवलाय, पाठवलाय सीमा रेषा पार, आउट ऑफ दी पार्क षटकार. शेरू लोहारच्या बॅट मधून आपण पाहिलं तर आक्रमकता आपण पाहतोय, विध्वंसक स्फोटक फटकेबाजी मैदान ती केल्या जाते, मोठमोठे षटकार चौकार इथे मैदान ती ठोकल्या जात आहेत. कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता ही ठरवणारी मॅच आपण पाहतोय, परंतु पहिल्याच षटकात चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. शेरूच्या बॅट मधून तडाके बंद फटके मैदान ते खेळले जात आहेत. शेरू लोहार 3 चेंडू 11 तर नरसिंग पालमपल्ले 1 चेंडू 1. यावेळेचा चेंडू होता, बॅकफूट होती गेलाय, चेंडूला स्लॅश केलंय आणि चेंडू मात्र पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये, सीमा रेषा पार. शेरूच्या बॅट मधून येतोय खणखणीत, दणदणीत, सणसणीत आझादी चषकाचा चौकार. 22 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर इथे समाप्त होते. उद्योजक अमित दादा तरस यांच्या वतीनं या जोडींना नॉटआउट सामना जिंकून दिला तर 5,000 रुपयांचं बक्षीस आहे शेरू लोहार आणि नरसिंग पालमपल्ले या जोडीला. दोन्ही खेळाडूंसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. जबरदस्त सुरुवात देखील आपण पाहतो, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती बॅटिंग करणाऱ्या टीमला ती सुरुवात होताना पाहायला मिळते, परंतु कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी करणारा संघ देखील तितक्याच ताकदवान आहे. मावळ तालुका टेनिस बॉल क्लब असोसिएशन मधील एक गाव एक संघ म्हणून आपण पाहिलं तर देहू रोड 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब बक्षीस पात्र झाला आणि 2 आयकॉनच्या सोबतीने खेळतोय. 12 चेंडू 21 धावांची गरज. पहिलं षटक संपले, 22 धावा धावपल होती. शेवटचे 12 चेंडू 21 धावा विजयासाठी. पहिला चेंडू होता, शुभम शेळके गोलंदाजीतील कमाल इथे मैदानी करतोय, परंतु विकेट किपर चुकी करतोय. चुकी होते आणि चुकीचं रूपांतर एका धावेत होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांना विनंती आहे, थोडंसं बाहेरून गेलं तरी काय हरकत नाही, शेवटची मॅच आहे, थोडं सहकार्य करा. 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. शेरू लोहार 5 चेंडू 21, टीमची असंख्या 23. शेरूने जर षटकार खेळला तर या चेंडूवरती उद्योजक अमित दादा तरस यांच्या वतीनं 1,000 रुपये. शुभम शेळके टू शेरू लोहार. यावेळेचा चेंडू होता, पंच कळवतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव. विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलते. 11 चेंडू 19 धावांची गरज. 43 धावांचे टार्गेट इथे आपण पाहिलं तर सेट केले. करंट रन रेट देखील आपण पाहिलं तर 20.57 तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 धावा धावपल होते आहेत. शुभम पुन्हा एकदा. आखूट टप्प्याचा चेंडू होता, टप्प्यात आलं की कार्यक्रम. शेरूच्या बॅट मधून चेंडू हवेत आणि तिथे झेल मात्र सुटला गेलाय.
संघनायक आशिष मोहिलेकडनं चुका होत आहेत. छोट्या छोट्या चुका येणाऱ्या वेळेत आणि काळात मागात पडतील आणि त्या चुका 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोड या टीमकडनं पाहायला मिळत आहेत. विकेट किपरच्या चुका, क्षेत्ररक्षकांच्या चुका, कॅच सुटला, बॅकअप खराब होताना पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती आहे. शेरू धावता धावता पळता पळता खेळपट्टीवरती विकेटवरती त्याचा पाय घसरतोय, परंतु स्वतःला सावरतोय आणि पुन्हा एकदा धावेसाठी प्रचंड मोठी धावपळ करताना तो मैदानी पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 17 धावा. लागोपाठचे 3 षटकार खेळले. दोन्ही बॅटरपैकी कोणत्याही फलंदाजांनी तर 5,000 रुपयांचं बक्षीस. यावेळीचा चेंडू होता समोर खेळलाय मिडऑफच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑफ. 1-2 टप्पा घेत चेंडू जातोय सीमा रेषा पार. आझादी चषकाचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. शेरूनं जर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार केले तर 5,000 रुपयांचं बक्षीस. उद्योजक अमित दादा तरस साहेबांच्या वतीनं 9 चेंडू 13ची गरज. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार. यावेळीचा चेंडू होता बॅटचा एज घेतलंय चेंडूनं आणि त्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर पाठीमागे येतोय. क्षेत्ररक्षक तैनात, अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या आहेत. 8 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा. 2 षटकारांचं बक्षीस कंटिन्यू आहे शेरू लोहारसाठी. 8 चेंडू 11. बॅक टू बॅक 2 षटकार खेळले तर 5,000 रुपये, परंतु कमबॅक करावा लागेल शुभम शेळकेला. एखादी विकेट ही पार्टनरशिप ब्रेक करणं इथे मात्र फार गरजेचं असेल, कारण का आता ही जोडी वेगाने सुटले आणि प्रतिस्पर्धींवरती आपण पाहिलं तर तुटून पडले. 32 बनवल्यात. 8 चेंडू 11 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. पहिल्या विकेटच्या शोधात टीम 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोड. उसळणारा चेंडू होता, दिशा दिली पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत उमेश नायडू अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 7 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. 33 धावा धावपल होत आहेत. 43 धावांचा पाठलाग सुरू आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आपण पाहतोय. बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित आपण पाहतोय. बाप्पांना कातळे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी चषक 2025 एक भव्य दिव्य आखीव रेखीव आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावपल होती. यावेळेचा चेंडूचा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतोय. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तिथे नकार आहे. फेकी सुरेख आहे, बॅकअप केला जाईल. तोपर्यंत धावा देखील आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 9 धावा. सहा चेंडू आणि 9 धावा देखील आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. रिक्वायर्ड 100 आपण पाहिलं तर 9.00 आपण पाहतोय. 6 चेंडू 9 धावा. 43चं टार्गेट होतं. 34 बनवल्यात. 9 धावांची गरज. करण 100 आपण पाहतोय 17.00. आयुष 11 चिखली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोड. प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयांचं बक्षीस. प्रथम क्रमांकाचा आझादी चषक. कोण बनेल विजेता, कोण ठरेल उपविजेता, कोण या आझादी चषकाच्या 8व्या पर्वावरती आपलं नाव कोरेल, ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर देहू रोड आयोजित आपण पाहतोय आझादी चषक 2025. 6 चेंडू 9 धावा. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज होतोय सज्ज. पहिला चेंडू आशिष मोहिलेचा आणि त्यावरती दिलाय तडाका. नुसता धूम धडाका नरसिंग पालंपल्लेच्या बॅटमधून येतोय. आजच्या दिवसातील 30व्या क्रमांकाचा षटकार. आणखीन एक षटकार खेळ सामना जर संपवला तर 2,000 रुपये युवा उद्योजक अमित दादा तरस यांच्या वतीनं. 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. यावेळेचा चेंडू होता, फटका तर खेळलाय. चेंडू हवेत, फटका फसलाय. झेल डीप लाईन टेकन. व्हेरी गुड कॅच. विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद होतोय. नरसिंग पालंपल्ले महत्वपूर्ण विकेट येते. धनंजय भिंताडेने टिपलाय झेल. आशिष मोहिलेला मिळतं यश. पहिला धक्का, पहिली विकेट.
शेवटच्या चेंडूपर्यंत जर सामना आशिष मोहिले घेऊन आले आणि संघाला विजय मिळवून दिला तर श्रीनाथ नायडू यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आशिष मोहिले यांच्यासाठी आहे. जबरदस्त मॅच, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, मान्यवरांची मांदियाळी, क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब तोबा गर्दी, भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, एक सक्सेसफुल टुर्नामेंट, एक भव्य दिव्य आखीव रेखीव आयोजन नियोजन, एक देखना देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित आझादी चषक 2025 चा देखना देदीप्यमान सोहळा. आशिष मोहिलेने आणखीन एक विकेट घेतली. फलंदाज बॅटर निहाल तुस्सामट्टूला बाद केलं तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे अमित दादा तरस उद्योजक यांच्या वतीनं. निहाल तुस्सामट्टूने जर षटकार मारून सामना जिंकवला तर उद्योजक अमित दादा तरस यांच्या वतीनं 1000 रुपये. 4 चेंडू 3 धावा. यावेळेचा चेंडू होता पाठीमागच्या बाजूला येतोय. एकदा पळून पूर्ण केल्या ते विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलते. मॅच मध्ये आपण पाहिलं तर रोमहर्षकता रंगतता पुन्हा एकदा वाढते. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 2 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. शेरू लोहार 9 चेंडू 30. तानाजी बनसोडे साहेब निहाल तुस्सामद आपण पाहिलं तर बॅटिंगला आहेत. शेरू लोहार 9 चेंडू 30 धावसंख्येवरती बॅटिंग करतात. निहाल 1 चेंडू 1. तानाजी बनसोडे साहेबांच्या जागेवरती आपण पाहिलं तर आयकॉन म्हणून या संघात आपण पाहिलं तर आज वर्णी लागते आणि निहाल तुस्सामट्टू इथे आपल्याला मैदानती पाहायला मिळतात. ऑनडाऊनला बॅटिंगसाठी ते मात्र मैदानती उतरलेत. 1 गडी बाद 41. 3 चेंडू 2 धावा. शेरू लोहार ऑन स्ट्राईक 9 चेंडू आणि 30 धावा वैयक्तिक बनवल्यात. 43 धावांचे टार्गेट आहे आणि पाठलाग केला. तो षटकार मारून सामना जिंकवला तर 1000 रुपये. शेरू लोहारला विकेट मिळवली तर आशिष मोहिलेला 1000 रुपये उद्योजक अमित दादा तरस यांच्या वतीनं. 3 चेंडू 2. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न फेकी येईल आणि तोपर्यंत चेंडू जाईल सीमा रेषा पार. सामना संपला आणि सामना जिंकलाय आयुष 11 चिखली अर्थात भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरतोय आझादी चषक या स्पर्धेचा 1,00,000 रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी विजेता चॅम्पियन. सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना विनंती, आपण सगळ्यांनी समोर यायचे. खेळाडूंना विनंती आहे आपण हे सगळेजण समोर या. लगेचच मुख्य व्यासपीठावरती बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आपण सगळे समोर या. भोसरी विधानसभा मतदारसंघ अर्थात महेश दादा लांडगे साहेबांच्या विधानसभा मतदारसंघातील हे सगळे खेळाडू या स्पर्धेचे मानकरी बनतायत. आझादी चषक 2025 या चषकावरती आपलं नाव कोरतायत. प्रथम क्रमांकाचं 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आयुष 11 चिखली अर्थात भोसरी विधानसभा मतदारसंघ पटकावतोय आणि खरं तर विजेत्या संघाचं अभिनंदन. तर उपविजेता संघ ठरतोय 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोड या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय योगेश सरकार 11 अर्थात संविधान ग्रुप पुणे. या तीनही विजेत्या उपविजेत्या आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाचं, संघ मालकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आपण समोर या. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे आपण हे सगळेजण समोर या. लगेचच आपण आझादी चषक 2025 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर देहू रोड आयोजित आझादी चषक 2025 प्रत्येक वर्षी नव्यानं काहीतरी घेऊन येणारी, नवनवीन संकल्पना राबवणारी ही क्रिकेटची स्पर्धा बापूअण्णा कातळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असते आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तो देखील आपण आता लगेचच या ठिकाणी सुरुवात करतोय. सगळ्या खेळाडूंना विनंती आपण सगळे समोर या. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आपण हे सगळे समोर या. लगेचच आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय.